शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांना ओळखलं जातं. परंतु आता हेच विलास लांडे आगामी महानगरपालिकेत नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. खरं तर लोकसभेला तुम्ही अजित पवार गटाचा प्रचार केला, विधानसभेत तुम्ही शरद पवार गटाचा प्रचार केला. आता आगामी महानगरपालिकेत विलास लांडे नेमका कोणता झेंडा हातात घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत? खरं पाहिलं तर एक तर मनापासून या ठिकाणी तुमचं हे मी माझं स्वागत करतो, अभिनंदन करतो की पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा ह्या महानगरपालिकेचा इतिहास सांगायचं म्हटलं त्याला खूप वेळ लागणार आहे. पण कैलासवासी अण्णासाहेब मगरांनी नगरपालिका स्थापन केली आणि पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले ते डॉक्टर श्री गारे. नंतरच्या याच्यामध्ये मामासाहेब पिंपळे, कैलासवासी प्राध्यापक रामकृष्णजी मोरे, नंतरच्या काळामध्ये अजितदादा पवारांच्या माध्यमातून या परिसरामध्ये खूप मोठं काम झालं. आणि त्यावेळीची जर महानगरपालिका पाहिली किंवा नगरपालिका पाहिली तर कैलासवासी वसंतदादा पाटील यांनी यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलचं त्यावेळी भूमिपूजन केलं. त्यावेळी शरद पवार साहेबांचं खूप मोठं योगदान आहे आणि हे जवळून पाहिलेलं आहे. मी नाकारता येत नाही. काम करणारी माणसं ती मोठी, त्यांचं नाव या ठिकाणी आदराने घेणं गरजेचं आहे कारण त्यांनी काम केलेलं आहे. पण याच्यामध्ये सुद्धा मी पाहिलं तर अजितदादांचं काम खूप मोठं आहे. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी जर MIDC आणली नसती तर ही महानगरपालिका सुद्धा दिसली नसती. खेडेगाव असतं हे, परंतु त्यातनं सुद्धा ह्या मोठ्या लोकांनी हे शहर उभं करण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि महानगरपालिकेच्या याच्यामध्ये 1992 पासून अजितदादांनी ज्यावेळेस लक्ष दिलं त्यावेळेस या शहराचा चेहरामोहरा बदलणारा कोणता तो अजित पवार आहे. म्हणजे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा म्हणजे घड्याळाचा प्रचार तुम्ही आता या आगामी महानगरपालिकेत करणार आहात. परंतु विधानसभे वेळेला तुमचे जे नातेवाईक आहेत अजित गव्हाणे हे शरद पवार गटात गेले होते आणि तुमच्या मार्गदर्शनानुसारच ते तिकडं गेल्याचं त्यांनी त्यावेळेला सूचित केलं होतं. मग आता अजित गव्हाणे त्यांच्यासोबत गेलेले माजी 20 नगरसेवक जे आहेत ते सगळे परत अजित पवार गटात येणार आहेत? नाही, त्याच्यामध्ये अजित गव्हाणेंनी ज्यावेळेस तो निर्णय घेतला त्यावेळेस सकाळी मिटिंग अजित पवारांच्या बरोबर झाली आणि संध्याकाळी मिटिंग शरद पवारांच्या बरोबर त्यांनी केली. त्यावेळेस ते पवार साहेबांच्या मिटिंगला मी नव्हतो. मी सांगितलं की आपण दोघंही नेते त्या ठिकाणी आपले आहेत, परंतु विश्वासपात्र त्या ठिकाणी राहील असं काम करा. कारण कायम नेहमी जर तसं पाहिलं तर विलास लांडेच करतो, विलास लांडेने असं केलं, त्यामुळे बदनामी जास्त विलास लांडेकडे होती. पण काम करत असताना त्या ठिकाणी शेवटी आम्हालाही असं वाटतं की आपल्याला कोणी या ठिकाणी या शहरामध्ये एक ताकद दिली त्याची अजित पवारांनी दिलेली. शरद पवार हे त्या ठिकाणी माझ्या वडिलांनी देवघरात ठेवलेला त्या ठिकाणी असणारा एक नेता, एक आपला असणारा बहुजन समाजाचा मोठा माणूस आणि त्याची पूजा मी करतो. त्यामुळे ते आपल्या मनात ते श्रद्धास्थान आहे. पण या शहरातला विकास लोकशाहीमध्ये चांगलं काम करणार कोणी तो अजित पवार आहे. त्याच्यामध्ये आमच्या शहरात अजित पवार आणि अजित गव्हाणे यांचंही बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी त्यांना बोलवलंय असंही आणि तो संवाद पण झालाय फोनवरती त्यांचा. हां, मला अजित गव्हाणेंनी सांगितलं की मला अजितदादाचा फोन आला होता. म्हणलं मग काय सांगितलं? नाही म्हणलं हरकत नाही, जर समजा आले तर त्या ठिकाणी परत सर्वांना एकत्र घ्या. ज्यांनी आपल्यासाठी काम केले त्यांना परत ताकद द्या, त्यांना वाऱ्यावरती सोडू नका, असं मी अजित गव्हाणेंना सांगितलेलं आहे. अजित गव्हाणे तयार आहेत सगळ्या माजी 20 नगरसेवकांना घेऊन अजित पवार गटात यायला. आता तो अजित गव्हाणेच्या त्या ठिकाणी त्या सर्व नगरसेवकांशी बोलून तो माझ्याशी चर्चा अजून काही झालेली नाही, पण माझ्याशी चर्चा करून त्या ठिकाणी अजितदादांच्या बरोबर जावं असं मला त्या ठिकाणी वाटतंय. आता तर ते येतील म्हणजे इकडं. हा, अगदी बरोबर. मग शेवटी कोण आहे आता दुसरं? इथं आपण काही कोणत्या पक्षात गेलोच नाही, फक्त पवार परिवारच आपण मानलेला आहे. त्यातनं त्या ठिकाणी अजितदादा हे पहिल्यापासून आपले नेते आहेत. त्या नेत्यांनी त्या ठिकाणी शहराचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. या शहराची ओळख अजितदादांच्यामुळे झालेली आणि त्या ओळखीमुळे आम्हाला ताकद दिलेली, त्यामुळे ते सुद्धा मी विसरू शकत नाही. बरोबर. तर विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार गटातील अनेक नेते अजित पवार गटात येणार आहेत अशा बातम्या अनेकदा येतात. परंतु प्रत्यक्षात विलास लांडे या ठिकाणी दावा करतायत की ते या ठिकाणी घड्याळाचा प्रचार आगामी महानगरपालिकेत करणार आहेत आणि विधानसभेपूर्वी अजित गव्हाणे ज्यांचे नातेवाईक आहेत ते सगळे शरद पवार गटात गेलेले होते. तर अजित गव्हाणे माजी 20 नगरसेवकांसह शरद पवारांना सोडून अजित पवार गटात येतील असा दावा, असे संकेत विलास लांडे यांनी दिलेले आहेत. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.